रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। सूर्यपेक्षा वाढ जास्त वाटते। 2 महिन्यात 9 कांड्या वाढल्यात ऊसाला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे। तर आपण ऊसाच्या अशा प्लॉटवर आलेलो आहे की तात्यांना आपण पहिल्यापासूनच रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल दिलं होतं। सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो। माझं नाव सांगा। वामन विश्वनाथ आठवळे, मुक्काम पोट रावणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर 86-0चं हे खोडवा आहे का सुरू आहे? खोडवा आहे का? आणि आपण ह्याला रामा ॲग्रोटेकचं पहिल्यांदा ज्ञानशक्ती, परत फवारणी, परत बायो समृद्धी, परत ऊस स्पेशल दिलेलं आहे आपण, आहे का नाही? हो दिलेले, 5-6 वेळा दिलेले। हां, सुरूला वापरलं होतं का तुम्ही? सुरूला नाही वापरलेलं, आता एक खोडव्याला सुरुवात केली। हा खोडव्याला। तुम्हाला काय रिझल्ट आणि काय वाटतं, म्हणजे कसं कसं वापर? आता रिझल्ट कसं आहे, आता ह्याचा टनेज निघाल्यानंतर रिझल्ट वाटतं, म्हणजे आम्हाला म्हणजे कळलं रिझल्ट। वाढीवून जाडीवून बरं वाटतं, म्हणजे सूर्यपेक्षा वाढ जास्त वाटते। आणि फुटवे कसं? फुटवे होते चांगले, फुटवे चांगले झाले। सुरूला आणि ह्याच्यात खर्चाची तफावत काय वाटते तुम्हाला? खर्चाची हे खर्च कमी, म्हणजे अशा दाणेदार खतापेक्षा खर्च कमी आहे। मेहनत तर आहे, मेहनत करतो, समजा मेहनत करावं लागते, पण दाणेदार जे आहे ती त्याचा खर्च जास्त होतो। ते आम्ही जसं खताला सोडायचं गेले पहिल्यापासून, म्हणजे त्याचा सोडवा हे असा चांगला होऊ लागला, म्हणजे ऊसाचा सोडवा झाल्यानंतर पुढं जोपर्यंत आम्हाला फवारणी करता येते तोपर्यंत अशा पंपाने फवारण्या केल्या। फवारण्या परत हात पुराणा असं डाळल्यानंतर मग आम्ही असं ह्याने बॅलरने सोडायला सुरुवात केली। बॅलरने सोडायचं तो म्हणजे उंची आम्हाला बरी वाटल्यानंतर परत आमचं असं ठरलं की ते म्हणले आपण आता पंपाने येत नाही, आपण ड्रोनने फवारणी करू। मग परत आम्ही काय केलं, एक वेळ हात पुराणा म्हणून ड्रोनने फवारणी केली वरनं असं। तर ड्रोनने फवारणी केल्यानंतर आता फवारणी केलेली आम्ही 2 महिने झालं, 2 महिन्यात 9 कांड्या वाढल्यात ऊसाला। तर शेतकरी मित्रांनो, आपण ड्रोनने फवारणी केली तर त्यांच्या ऊसाला रामा गोल्ड दिलं, मायक्रोन्यूटन आणि टीम ग्रो ऊस स्पेशल सोडलं, आणि वरनं फवारणी केल्यावरती तर तात्यांनी काही खुणा करून ठेवलेलं आहे। तर जवळजवळ 9 कांड्या ऊस, 8-9 कांड्या, 2 ऊस एकाला 8 कांड्या, एकाला 9 कांड्या ऊस वाढला बघा। वाढल्या तुम्ही थोडं सांगा शेतकऱ्यांना। हा, ऊसाला सांगतो की ड्रोनने फवारणी केल्यानंतर असे 2 ऊस आम्ही सवळून ठेवलं होतं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 8 आणि 9 म्हणजे 2 ऊस, एका ऊसाला 8 कांड्या वाढल्या आणि एका ऊसाला 9 कांड्या वाढल्या 2 महिन्याच्या फरकात। म्हणजे सरासरी 8-9 कांड्या 2 महिन्याच्या फरकात। तर शेतकरी मित्रांनो, आपण काय केलं, आतमध्ये घुसता येत ना सगळा ऊस पडलेला आहे। तर आपण एक ऊस असा म्हणजे असं मोजायसाठी आपण घेतलेला आहे। तर ती आपण मोजू त्याचा किती कांडे आहेत, साधारणतः 9 महिन्याचा ऊस आहे बघा। 9 महिन्याचा। तर ही कांड्या मोजू आपण, 9 महिन्याचा खोडवा आहे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 कांड्यावरती ऊस आहे बघा सगळा। आता 9 महिन्यात 27 कांड्या ऊस आहे, खोडवा ऊस। खर्चाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला त्याचे? खर्च कमी वाटतो हा, या रामा ॲग्रोचे आम्ही केल्यापासून ना खर्च वाटतो। आता आमच्या लागणीला खर्च म्हणजे दाणेदार सगळं वापरला, त्यामुळे खर्च जास्त झाला। आम्ही आता ही सुरुवात केली तर खर्च जवळजवळ निम्माच कमी खर्च होतोय। ऊस स्पेशल सोडल्यावर काय फरक जाणवतो तुम्हाला? ऊस स्पेशल कसे आम्ही जरा उशिरा सोडलं ना, म्हणजे उशिरा सोडलं, कारण स्टार्टला पाहिजे उशिरा सोडलं ऊस स्पेशल। ऊस स्पेशल सोडल्यावरती जाडीची वाढ झाली चांगल्यापैकी, कारण त्याच्यामध्ये 9 कांड्या वाढल्या फवारणीत, ऊस स्पेशल मध्ये 9 कांड्या वाढल्या। तर एका ऊस स्पेशल समजा 2300 रुपयापर्यंत एका ऊसाची, म्हणजे एका ऊस स्पेशलची किंमत, आणि ती 11चा डोस होतो या। त्यामुळे तात्या म्हणतात की खर्च कमी आहे त्या मानाने आपला। तर समजा तोडीच्या वेळेस आपण एक शूट घेणार आहे, त्या टायमाला कळन की बाबा या ऊसाचं ॲव्हरेज किती येतं आहे, काय येतं आहे, ते आपण परत बी तात्यांची मुलाखत एक बार घेऊया शेतकऱ्यांची। दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।